तुकाराम मुंडेंनी चक्क महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा लोकप्रियतेत मागे टाकलेलं पाहायला मिळतंय। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळते। राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दिग्गज सनदी अधिकाऱ्यांची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग असताना एका अधिकाऱ्याने मात्र या सगळ्यांनाच लोकप्रियतेच्या बाबतीत मागे टाकलंय। विशेष म्हणजे हा अधिकारी फारशा पोस्ट सुद्धा करत नाही, तरीही त्या अधिकाऱ्याच्या पोस्टवर लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय। आता हा अधिकारी नेमका कोण आणि सोशल मीडियावर त्यांची इतकी क्रेज का आहे? तर त्यांचं नाव आहे तुकाराम मुंढे। नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र। तर महाराष्ट्राच्या प्रशासनात आपल्या कडक शिस्तीसाठी आणि धडाडीच्या कामासाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे आता सोशल मीडियावर सुद्धा तितकेच लोकप्रिय ठरतायत। इंस्टाग्राम असो किंवा एक्स म्हणजेच ट्विटर, फॉलोअर्स पेक्षा सुद्धा त्यांच्या पोस्टवर मिळणारा प्रत्यक्ष प्रतिसाद लक्ष वेधून घेतोय। विशेष म्हणजे कमी पोस्ट करून सुद्धा मुंडेंच्या पोस्टवर मोठ्या प्रमाणात एंगेजमेंट पाहायला मिळते। इंस्टाग्रामवरच्या आकडेवारी पाहिली तर तुकाराम मुंडेंचे तब्बल 34,15,000 फॉलोअर्स आहेत आणि आता हे 35 लाख सुद्धा झाले असतील। त्याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 29,02,000 तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 13,01,000 फॉलोअर्स आहेत। म्हणजेच फॉलोअर्सच्या बाबतीत सुद्धा मुंडे या दोन्ही नेत्यांपेक्षा पुढे आहेत। पण खरी चर्चा फॉलोअर्सची नाहीये, तर एंगेजमेंट रेटची आहे। गेल्या 60 दिवसात तुकाराम मुंडेंनी फक्त 13 पोस्ट केल्यात, तर देवेंद्र फडणवीस यांनी 97 आणि एकनाथ शिंदे यांनी 25 पोस्ट केल्यात। तरीही मुंडेंचा एंगेजमेंट रेट हा तब्बल 20.35% आहे। याच तुलनेत फडणवीसांचा 0.50% तर एकनाथ शिंदेंचा तब्बल 0.24% एंगेजमेंट रेट आहे। म्हणजेच मुंडेंची पोस्ट कमी पण लोकांचा प्रतिसाद मोठा आहे आणि हीच गोष्ट त्यांच्या सोशल मीडिया प्रभावाची ताकद दाखवते। फक्त इंस्टाग्रामवरच नाही तर एक्स वर सुद्धा हेच चित्र दिसतं। इथं देवेंद्र फडणवीसांचे 5.2 लाख फॉलोअर्स आहेत, एकनाथ शिंदे यांचे 3.87 लाख फॉलोअर्स आहेत, तर तुकाराम मुंडे यांचे 2.65 लाख फॉलोअर्स आहेत। फॉलोअर्स मध्ये मुंडे मागे असले तरी एंगेजमेंट रेट मध्ये ते पुन्हा आघाडीवर आहेत। मुंडेंचा एंगेजमेंट रेट हा 4.62%, फडणवीसांचा 0.07% आणि एकनाथ शिंदेंचा 0.04% आहे। इतकंच नाही तर इतर लोकप्रिय सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या तुलनेत सुद्धा तुकाराम मुंडे अव्वल दिसतात। इंस्टाग्रामवर मुंडेंचे 34.15 लाख फॉलोअर्स आहेत, तर समीर वानखेडेंचे 8.47 लाख आणि विश्वास नांगरे पाटील यांचे 6.12 लाख एवढे फॉलोअर्स आहेत। एंगेजमेंटच्या रेट मध्ये सुद्धा मुंडे 20.35% पुढे असून विश्वास नांगरे पाटील 3.60% आणि समीर वानखेडे 3.20% आहेत। यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते, सोशल मीडिया फॉलोअर्स किती आहे त्यापेक्षा फॉलोअर्सचा तुमच्या कंटेंटला प्रत्यक्ष प्रतिसाद किती मिळतो हे आता अधिक महत्त्वाचं ठरतंय। राजकीय नेत्यांकडे मोठा डिजिटल बेस असला तरी तुकाराम मुंडेंच्या पोस्टवर दिसणारे एंगेजमेंट रेट त्यांचा प्रभाव वेगळ्या पातळीवर असल्याचं दाखवतं। आज सोशल मीडिया हा केवळ मनोरंजनाचा प्लॅटफॉर्म राहिलेला नाहीये, तर प्रशासन आणि नागरिकांमधला संवाद सुद्धा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती होत असतो। त्यामुळे एखादा अधिकारी किती प्रसिद्ध आहे यापेक्षा त्याच्या कामाबद्दल आणि विचारांबद्दल लोक किती प्रतिक्रिया देतात हेही महत्त्वाचं असतं। आणि म्हणूनच तुकाराम मुंडे आता फक्त कडक अधिकारी म्हणूनच नाही तर सोशल मीडियावरचा एक मोठा डिजिटल ब्रँड मधून सुद्धा समोर येत आहेत आपल्या। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र।